मी माझा मनोगत व्यक्त करत असताना 4 दिवसापूर्वी ठरलं का आपण विधानसभेच्या बूथ लेवलवरती त्या ठिकाणी एक बैठक लावावी आणि एक पूर्वतयारी म्हणून त्या ठिकाणी काम करावं. मी या ठिकाणी राजूभाऊ मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगेल का एकाला गाडी दिली नाही, एकाला प्रत्यक्ष कोणी भेटलंही नाही. फक्त हे समोरचे जे जनता आहे हे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार या ठिकाणी प्रगट करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे. मी सर्वांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होऊन स्वागत करणार आहे. परवा धर्मवीर 2 पाहिला आणि धर्मवीर 2 ची सुरुवात झाली. पालघर या ठिकाणी 5 वर्षापूर्वी 4.5 वर्षापूर्वी ज्या 2 साधूने त्या ठिकाणी भगवं वस्त्र परिधान केलं त्या साधूची दगडाने ठेचून त्या ठिकाणी हत्या झाली. हे धर्मवीर 2 चं टायटल त्या ठिकाणी आपल्या समोर मी मांडणार आहे. तसा वैजापूरला सुद्धा धर्मवीर 2 होतो का काय ही प्रामुख्याने तुम्हाला आम्हाला समजून घेण्याची या ठिकाणी गरज आहे. सागरबाईने सडेतोड पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर दिलं. मी सुद्धा सडेतोड त्या ठिकाणी बोलणार आहे का होय मी रामगिरी महाराजांचा एक सच्चा भक्त आहे आणि रामगिरी महाराजांमुळे आणि एखाद्या साधू माणसाने आमदारकी गेली तरी चालेल, परंतु ज्या महाराजांचे विचार आणि स्वर्गीय ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराजांनी जे विचार हिंदुत्वाचे तुमच्या आमच्या समोर ठेवले ते विचार त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या आणि विधानसभेच्या कान्याकोपऱ्यामध्ये आज नेण्याची त्या ठिकाणी गरज आहे. सागरबाई मला अनेक जणांनी सांगितलं का तुम्ही मोर्चाला जाऊ नका. मला अनेक जणांनी सांगितलं, फोन केले का तुम्ही पंचाळे या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी गोटूगोल चालू आहे त्या सप्त्याला जाऊ नका. मी सांगितलं रमेश बोरनारे मध्ये हिंदुत्वाचा समावेशचा एक भक्त म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे आणि आजही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सांगतो का मैदानात या रामगिरी महाराजांच्या बद्दल तुम्ही घरात काय बोलता आणि बाहेर काय बोलता हे दुहेरी टप्पा त्या ठिकाणी जर बोलत असाल तर आमची महाराजांची जनता जे वैजापूर तालुक्यामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहे, शंकर स्वामी महाराज आहे, जनार्दन स्वामी महाराज आहे, यांचे विचार त्या ठिकाणी आणि आता त्या ठिकाणी राजूभाऊ तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. 288 आमदारामध्ये किती आमदार मला माहित नाही माळकरी, परंतु ज्या दिवशी मी विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली ते आजही रेकॉर्ड जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर काढलं तर माझं शेवट त्या ठिकाणी झाला जय हरी. जय हरी वाचून त्या ठिकाणी म्हणजे माझं मनोगत जेव्हा संपलं मी जय हरी त्या ठिकाणी शब्द वापरला आणि तुम्ही सांगितलं माळकरी वैजापूर तालुक्यामध्ये 3 मोठे संस्थान आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं संस्थान आहे, शंकर स्वामी महाराजांचं आणि शिवूरच्या पट्ट्यामध्ये आध्यात्मिक मोठे मोठे संस्थान आहे आणि या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांचं संस्थान आहे. त्या 3 संस्थांचा जर या ठिकाणी विचार जर केला तर 3,10,000 पैकी 1 लाख माळकरी टाळकरी 1 लाख. आणि मला खात्री आहे हे माळकरी टाळकरी बोलणार नाही, परंतु जशाच तसं उत्तर तुम्ही जर विरोध करीत असाल रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये तर जशाच तसं उत्तर येणारे विधानसभा मतदानामधून त्या ठिकाणी दाखवून द्यावं. दुसरी बाजू साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला बुकलेटच्या बाबतीमध्ये. बाबासाहेब पाटील जगतापनी सांगितलं बुकलेटच्या बाबतीमध्ये मी आज विकासाच्या कामावरती त्या ठिकाणी भाष्य करणार नाही, परंतु मी पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणार आहे का या 5 वर्षामध्ये तुमचा आमदार नाही तर तुमचा एक सेवक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पुढे 100 वेळेस पुढे 50 वेळेस लहान गाव असतं तर 25 वेळेस जाण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. हे प्रयत्न करीत असताना मी सर्वांना सांगेन की या बुकलेट मध्ये जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचे काम आहे. जवळजवळ 3,000 कोटीचे काम आहे.
हे सर्व कामं एकत्रितपणे मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच केले आणि एक 8 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण काय करू शकलो याची सुद्धा यादी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येते. मी काटे पिंपळगावचं आणि असे अनेक गावांचं त्या ठिकाणी स्वागत करेन. का वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक गावांनी वाढदिवसाचे बोर्ड लावत असताना एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदाराने 2.5 वर्ष काय काय केलं ते बोर्ड प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच लावून टाकले. काल काटी पिंपळगावचं मी फेसबुक वरती पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुमचा आमदार सेवक यांना दोघांना गोल फोटो मध्ये टाकलं आणि काम बोलतंय. या पुस्तकामध्ये रणजित पाटील चव्हाण, आमचा बंधू संजू आणि त्याची सर्व टीम, आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं, इतके काटेकोरपणे हे पुस्तक तयार केलं आणि शब्द वापरला त्या ठिकाणी कार्य बोलतंय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे का आता माझे 5 वर्ष संपले, आचारसंहिता केव्हाही लागू शकते. माझी ड्युटी आता संपली, आता ड्युटी तुमची चालू झाली. मी जर चांगलं काम केलं असेल, मी जर 5 वर्ष त्या ठिकाणी तुमच्या सोबत भावाप्रमाणे जर वागलो असेल तर त्या ठिकाणी आपण मतदारांपर्यंत गेलं पाहिजे. आणि सागरबाई, तुम्ही जरी म्हटले एका गावात फक्त 20-25 पुस्तकं, परंतु एका बूथला 40 पुस्तकं आपण दिली. 40 पुस्तकं या ठिकाणी आमचे संदीप रामभाऊ बसलेले, मला परवा त्यांचा फोन आला, खंडाळ्यावरतून विजून आलाय. ते मला म्हणले आमच्या गावाला किती पुस्तक येणार आहे. मी त्यांना सांगितलं 10 बूथ असेल तर 400 पुस्तक तुमच्या गावाला मिळणार आहे. 400 पुस्तक, 400 जणांची निवड करा जो विचाराने पक्का आहे, विरोधक नाही. आपण किती काम जरी केलं तर विरोधक त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कधीच म्हणत नाही, परंतु विचाराने पक्का आहे त्याला सांगा एक कार्य बोलतंय, आमच्या आमदारांनी काम केलं एवढं वाचून पहा. आणि एक गावामध्ये एक बूथला आपण 40 पुस्तकं त्या ठिकाणी दिले. मी आपल्याला विनंती करणार आहे का कार्य अहवाल आपल्या मतदारांपर्यंत जो विचाराने पक्का आहे त्याच्यापर्यंत पोहोच करण्याची ड्युटी. सभेची पूर्वतयारी होऊन आपण या ठिकाणी फक्त पदाधिकारी बोलवले. मी पदाधिकाऱ्यांना सांगेल काम तुम्हाला सर्व माहिती आहे, परंतु आता वेळ आलेली आहे. इतकं बारकाईने आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे का एक जरी विरोधक जर त्या ठिकाणी काही जर बोलला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे का बाबा तू काय केलं, आमचा आमदार काय करतो, आम्ही काय केलं, हे त्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे. बाकीच्या कामाच्या बद्दल मी त्या ठिकाणी कोणतंही मनोगत व्यक्त करणार नाही, परंतु माझ्या अगोदर या ठिकाणी भूषण पाटील आणि विजय वरुडकर यांनी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मोठं आव्हान त्या ठिकाणी केलं आहे. मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एवढं सांगेन का वैजापूरमध्ये खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या फाउंडेशनच्या अनेक टीम त्या ठिकाणी काम करतात. अनेक टीमच्या मार्फत काम त्या ठिकाणी चालू आहे. मी सर्वांचा त्या ठिकाणी मनापासून तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने श्रीकांत फाउंडेशनच्या सर्व टीमचं त्या ठिकाणी स्वागत करणारे अत्यंत चांगली जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सांगत असताना सोशल मीडिया सांगितला. मी आपल्याला विनंती करेन का सोशल मीडियामध्ये आपलं कामाचं बोला. एवढं जरी आपण सुद्धा आपलं हे जर सांगितलं आनंद भाऊ तरी सुद्धा खूप मोठं काम आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावता येईल. आणि म्हणून आपण आज एक घुंगाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे का जर ज्या माणसाने आपल्याला भावाप्रमाणे वागवलं. आता कुणीतरी उल्लेख केला बाबासाहेब पाटलांनी कधी आरेकुरीची भावना नाही, कधी पक्षपातीपणा नाही. 5 वर्षापासून त्या ठिकाणी एक सेवक म्हणून काम करत असताना जो येईल त्याचं काम त्या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी मी घेतली. अनेक रस्ते झाले, जसं मला या ठिकाणी शिंदे साहेबांनी मदत केली तशी सर्व मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मदत केली. मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घुमरे साहेबांच्या सारख्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मदत केली सुद्धा त्या ठिकाणी विसरता कामा नये. मी कालच त्या ठिकाणी सांगितलं की येवानी जेटच्या माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते
रस्ते आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि म्हणून तेही काम आपण ग्राम पातळीवरती प्रत्येक मतदारांपर्यंत नेण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मी आज बूथ प्रमुखाला फक्त एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे प्रत्येक बूथला 40 पुस्तकं त्या ठिकाणी देणार आहे, परंतु मतदान यादी सुद्धा आज एक प्रत आपण त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून मतदान यादीचा बारकाईने त्या ठिकाणी आपण जर अभ्यास जर केला तर आपल्या सुद्धा लक्षात येईल का बाबा आपलं जवळचं कोण, परक कोण, कोण आपल्याला मतदान करू शकतं. आणि राजू आमची हे सर्व इतके एक्सपर्ट आहे. इथं विलासाबा कैलासाबा सुरासे मला वाटतं दिसले नाही. कैलासाबा सुरासेने त्या ठिकाणी मला सांगितलं मतदान झाल्यानंतर बोलणारे सर या बूथवर एवढं मतदान आपल्याला होणार म्हणजे होणार, एका तरी मताचा फरक पडावा अशी सगळी माणसं आहे. इतकं बारकाईने जातात कोणत्या मतदान यादीवरती आपल्याला किती मतदान पडेल इतकं बारकाईने जाणारे सर्व केंद्र प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, आपले गट प्रमुख असतील, आपले शाखा प्रमुख असतील, ते त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि म्हणून मी आज विकासाच्या बद्दल बोलणार नाही, परंतु विधानसभेमध्ये साबरबाई एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. एका बाजूला तालुक्याचे सगळे मोठे मोठे पुढारी एका बाजूला जाणार आहे. कारण काय मला माहित नाही, परंतु एक शेतकऱ्याचं पोरगा आमदार झाल्याचं 5 वर्ष बऱ्याच जणांना सहन झालं नाही. शेतकऱ्याचं पोरगा आमदार झालं हे बऱ्याच जणांना सहन झालं नाही. आणि बऱ्याच जणांना गुंगार बांधली का काही शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी पाडून टाकायचं. आपण त्याच्या सगळे एकत्र